पुरस्कार विश्व पात्रासाठी 100 रुपये आले तर पैशामध्ये त्यांचा आभारी आहे. जोरदार तो मगाचपासून येतोय मध्ये मध्ये आवाज. माईक चांगला दे त्यांना, काढू नका माईक, ते स्टँड इकडेच घ्या. काय चाललेलं आहे दरबारामध्ये? दरबारामध्ये एकदा आनंदी आनंद चाललाय, बसलेल्या जनतेचं मनोरंजन चाललंय, बाकी काय चालणार? तुम्ही बोललात आवाज कुठून आलेला आहे? हा, आवाज कुठून आला बघायचं आहे. ते आवाज आला पण त्यावेळी सुचलं नाही आम्हाला. आता तुमच्या हातातलं सर्व काही साहित्य बघून आम्हाला कळलंय तुम्ही कुठून आला, कशासाठी आलाय. त्याच्यामुळे जास्त बोलणं योग्य नाही, बरोबर ना? मग दरबारामध्ये आनंदी आनंद एकदम एकदम ओके, एकदम. राज्यातील प्रजा सुखी, राज्यातील प्रजा सुखी, एकदम सुखी आहे महाराज. सर्व आनंद, सगळीकडे आनंद आनंद. जोरदार. हा, राजाची प्रजा सुखी आहे. हा, प्रजेला सगळ्याची प्रजा सुखी आहे. हा, प्रजा सुखी आहे. असू दे सर्वच. मग तुला हा जास्त झाल्यामुळे कसं असो 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 अडकायला होते, त्यापेक्षा तू चालू कर. नाही नाही चालत. पण मला आता एकच म्हणायचं आहे. आज या ठिकाणी या आयोजक मंडळाचा, दोन्ही मंडळाचा जो सामना ठेवलेला आहे आणि त्यातून भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून बसलेल्या जनताच्या काहीतरी पण मनाला असा उद्रेक झाला पाहिजे की आपण जे कर्म करतोय आणि जर त्या वाईट जर कर्म आपण करत आपण जाणून बुजून नाही कोण करत, चुकून जर आपल्याकडून घडत असेल तर त्याच्यातून आपण बाहेर कसं पडावं. हा, कारण भजन पूजन काही लोक ही जे असे आहेत ना, फक्त निवड मनोरंजनापुरतं घेतात. तर निवड मनोरंजनापुरतं न घेता त्यातून आपल्या जीवाचं सुद्धा काहीतरी सार्थक झालं पाहिजे, काहीतरी कल्याण झालं पाहिजे. या मार्गाने सुद्धा आपण हे झालं पाहिजे. हा, तर त्याच पद्धतीनं द्वारपाल वायफाय बडबड बंद करावी. नाही महाराज, वायफाय बडबड बंदच करतो आता. 2 मिनिटं बटा महाराज. नाही अनुभव गाव तुम्ही अनुभव गाव तुम्ही वंगारवी रम रमान रवी वंगारवी रम रमान दरबारामध्ये रम रमा आणि रमेशचं नाव घेतलं जातं. महाराज बरोबर आहे, कारण तुम्हाला त्या गोष्टीचा गैरसमज वाटला असेल, पण आपल्या दरबारातून आजपर्यंत लोकांना काहीतरी सहानुभूतीचेच बळ गेलेले आहे. त्यामुळे तुम्हाला वाटलं असणार की हे निवड काहीतरी थोताड चाललंय, पण नाही. बसलेल्या जनतेला काय करून त्यातून घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. बाकी उपदेश असेल ते बरोबर करावा. कारण हाच उपदेश पाच पांडवांनी सुद्धा घेतला होता. पावन पाणी असे हा आनंदी आनंद, एकदम आनंदी आनंद. बोला महाराज, सर्व कुशल मंगल, एकदम कुशल मंगल. तुम्ही जर असं केलं तर मला वाटतं तुमच्या समोर डोकं फोडून घ्यावं. जोरदार डोका एक दगड बघून आण, म्हणजे दगड बघून आण. म्हणजे महाराजांना बसण्यासाठी
कमी आहे. हा त्या पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे. बोला. एकच विनंती आहे. हा आमच्या त्या उपवर असणाऱ्या कन्या हा त्यांना बोलावर तोच दरबारामध्ये बोलून. बरं ठीक आहे चला. बोला. आपल्या कन्याला या ठिकाणी बोलावलं आहे. आलेले आहे. यावं. बाबा ते बोलण्याचं कारण काय? बेटा बोलण्याचं कारण ते एकच. एवढ्या लहान असल्यापासून ते मोठ्या होईपर्यंत तुमचं लाड केलं. तुम्हाला हाताच्या पाळणा करून नेत्राचा दिवा करून सांभाळलं. परंतु आता तुम्ही उपवर झाला आणि लेख मुलगी ही परक्याचं धन असतं म्हणे. आणि मी एक जबाबदार बाप म्हणून मला आता असं वाटत आहे तुमची विदाई करावी. बाबा इतके जड झालं का मग तुम्हाला? नाही बेटा. अरे तू तरी सांग. बाबा आम्ही एवढं जड झालो का? नाही नाही बेटा. माझ्या हृदयाचा पाजार पडू नका. कोणताही लेकरू आपल्या बापाला जड होत नसतं. पण आपल्या जबाबदारीची जाणीव सामाजिक भान ठेवून मला या माझ्या कर्जातून मुक्त व्हावंच लागतं. ठीक आहे तुम्ही म्हणाल जाते. तुमच्यासाठी मी घर संशोधन चालू करतो. तुमचा होकार असेल तर करावा. ठीक आहे बाबा जसे तुमची आज्ञा असेल तशी. पण माझे त्या परम राजाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. ठीक आहे बाबा. किती मनाला आनंदी आनंद वाटला. आज एका मोठ्या कामातून आपले मुक्तता होणार आहे. बापाचं आणि कर्तव्याचं काय असतं आणि या कर्तव्यातून मुक्तता होताना जीवाला किती बरं वाटत आहे. तुझ्या पाठीशी करणार काय आहे? कोण म्हणा तुम्ही ओळखलं नाही ओळखलं. ह्या नावानं ओळखलं झालं. आपलं येण्याचं कारण तुमची मुलगी आम्हाला आहे आणि घेतल्याशिवाय जाणार नाही. विवाह केल्याशिवाय राहणार नाही. अरे तुझं कुळ काय? तुझं मूळ काय? अरे हा परम राजा आहे. राजा देवेंद्रच्या तोडीचा हा राजा आहे आणि तू एका हीन कुळातला माझ्या मुलीशी विवाह करण्याचा विचार कर. लक्षात ठेव. आमचा कुळ आणि मूळ तुम्हाला कधी सापडणार नाही. त्याच्याचं हे लक्षात ठेव. पण तुझ्या मुलीशी विवाह करायचा. अरे अशी चुकीची स्वप्न पाहू नको रे बाबा. अरे आमच्या वाटेला जाणाऱ्यांची त्यांच्याच वाटेवरती जाऊन वाट लावल्याशिवाय राहत नाही अशी जात आहे आमची. अरे तुमची वाट असत असेल तर तुमच्यापासून आम्ही दूर पाहण्यासाठी ही धपाट्याची आहे. लक्षात ठेव. अरे सगळ्याचा वापर करून तू या राजाला हलवू शकतोस. एका कन्यासाठी आपल्या मुलींच्यासाठी हा राजा मजबूर होऊ शकतो. त्यांचं शील त्यांची आबरू ही जाण्यासाठी बंद केले. मोठ्या संकटात सापडला आहे. आता बरं मला या संकटातून वाचवेल. माझ्या कन्यांचा विवाह पाहण्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. नारायण 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 नारायण
तुम्ही तिन्ही तालाचा संचार करता या आभाग्याच्या दरबारी येण्याचं कारण ते काय? नारद